अबीर, मला नाही बोलायचं याबद्दल. नको ते प्रश्न नको विचारूस मला. पण मला बोलायचं असतं ना ग. आजचा दिवस आपल्यासाठी किती मोठा असतो तुला माहित असते ना गाई. तू आणि ओवीने किती छान गाणं गायलं होतं. सगळे आनंदाने किती टाळ्या वाजवत होत्या. कार्यक्रम संपल्या तू कुणाला थँक्यू न बोलता मला सरळ इकडे घेऊन आलीस. तू साधा ओवीला पण भेटली नाहीस. किती वाईट वाटलं असेल का तिला. तुझ्या आणि ओवीच्या बाबांचा काय संबंध आहे. तू ओळखतेस का त्यांना आधीपासून. सांग नाही. अबीर, मोठ्यांना असे प्रश्न नाही विचारायचे, कळत नाही का तुला. माझ्याकडे उत्तर नाहीये तुझ्या प्रश्नांची. आई दार उघड ना ग. आई उघड की ग दार. आई असे का वागतेस तू. नेमकं काय झालं असतं तुला. सांग ना मला. तू माझ्यापासून काय लपवतेस. अबीर, जा नाही तू, मला एकटं सोड प्लीज. आई असं नको नका करू. आई मला तुझे काय ते वाटते. आई. अबीर, काय झालं. आजोबा, बरं झालं तुम्ही आलात. बघा ना आईला काय झालंय. तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं असतं की हो. मी विचारत असतो की ती ओवीच्या बाबांना बघून असं कार्यक्रमातून का पळत आली. तर ती मला काहीच सांगत नसते की तुम्हाला तरी सांगेल. विचारा ना आईला, विचारा ना. सावली, ए सावली, अगं दार उघड. अबीर किती घाबरलाय बघ. ए सावली. बाबा, मला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं. प्लीज मला एकटीला सोडा. अबीर, जाऊ दे. आत्ता तिला नको त्रास द्यायला. आज आई ओवीच्या बाबांना बघून का रडले असते म्हणतो मी. आणि त्यांना तिथे बघितल्यावर तिचा चेहरा पण घाबरल्यासारखा का झाला होता. हे दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत असतात काय हो. हे ना तुम्हाला 100% माहिती असणार बघा. सांगा ना हो आजोबा, काय नातं असतं ओवीच्या बाबांचं आणि माझ्या आईचं. अरे बाबा, तुला जे प्रश्न पडले तेच मला प्रश्न पडले. ती ओवीच्या बाबांना बघून का घाबरली, तिथून का पळून आली, मला खरंच नाही काही सांगता येणार. रे असं शक्यच नसतं म्हणतो मी. तुम्ही एवढे वर्ष आईला ओळखता, तिला सांभाळता, किती काळजी घेता तिची तुम्ही. तिची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित असते. मग हे कसं माहित नसतं तुम्हाला. तुम्ही ना आजोबा माझ्यापासून काहीतरी लपवतायत. अरे अबीर, तू जितका गोंधळलेला आहेस ना, तेवढाच मीही गोंधळलेलो आहे. मला खरंच काही माहिती नाही, नाही तर मी तुला नक्की सांगितलं असतं. ठीक आहे, तुम्हाला मला सांगायचं नसतं ना आजोबा. नका सांगू म्हणतो मी. मी माझ्या प्रश्नांची स्वतःच उत्तर शोधून काढेन. मला सांग, नेमकं काय झालंय. तुझा बाबा एवढा का चिडलाय तुझ्यावर. तू काही हट्ट केलास का. सांग ना. बाबाला नेमका कशाचा राग आलाय ते त्यालाच माहिती नाही. मी केव्हापासून विचारते तर सांगायला तयार नाही. उलट मलाच म्हणतोय की मी हट्ट करते म्हणून. मला सांग, कार्यक्रमात काही झालंय का. तुझं गाणं त्याला आवडलं नाही का. काही घडलंय का तिथे. नाही काकू, गाणं छान झालं. पण कार्यक्रम संपल्यानंतर अबीरच्या आईला न भेटता बाबा मला इकडे घेऊन आला. अबीरच्या आई खूप चांगल्या आहेत काकू. त्यांनी माझ्यासोबत स्टेजवर गाणं गायलं. माझी इच्छा होती की बाबाने त्यांना भेटावं, पण बाबाने ऐकलंच नाही. बापरे, असं झालं का. ओवी बाळा, मला काय वाटतं माहितीये का. तुझ्या गाण्याचं गुपित घरातल्यांना कळू नये म्हणून तुला असं अचानक घेऊन आला असेल तू. तुला माहितीये ना आपल्या घरात काय रामायण महाभारत घडलंय तुझ्या गाण्यावरून. म्हणून बहुतेक तो असा वागला असेल. पण काकू, आपल्या घरातलं तिकडे कोणीच नव्हतं. मग बाबा कोणाला घाबरला.
किंवा बहुतेक त्याला काहीतरी अर्जंट काम आलं असेल. तुला माहितीये ना, आज तो अख्खा दिवस साताऱ्याला होता. इथलं काहीतरी काम अडलं असेल म्हणून आला असेल तो. तो गाडीत मला म्हणाला की त्याचं महत्वाचं काम आहे, पण कामाला न जाता घरीच आला ना, म्हणजे माझ्याशी खोटं बोललाय तू. बरं ऐक, तुझ्या बाबांना मी नंतर समजावेन. आधी तुझा मूड ठीक कर. स्माइल कर ना. स्माइल स्माइल कर. बरं मला सांग, कार्यक्रम कसा झाला? सगळ्यांना आवडलं का तुझं गाणं? काय काय झालं कार्यक्रमात सांग ना. कार्यक्रम छान झाला, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. अरे वा. काकू थँक्यू. थँक्यू? मला का थँक्यू? मी काय केलंय? तुझ्यामुळे माझा गाण्याचा क्लास परत सुरू झाला. घरातले सगळे विरोध करत होते, पण तू सपोर्ट केलास. तुझ्यामुळे आज मी स्टेजवर गाऊ शकले, म्हणून थँक्यू. खरं तर मी तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. का? घरातल्या एवढ्या मोठ्या विरोधाशी लढण्याचं धाडस माझ्यात कधीच नव्हतं. ते तू मला दिलंस. तुझ्या या निष्पाप चेहऱ्याने, तुझ्या गाण्यावरच्या प्रेमाने, तुझ्या छोट्याशा पंखांमध्ये उडायची जी ताकद आहे ना, तिने मला लढायचं बळ दिलं.